नीट नीट मोजा रे. हिशोबात जरा जरी गल्लत झाली ना तर हाड मोडून काढीन. हा आणि आवरा पटपट. इथला आवरून तुम्हाला ज्योतीकडे वसुलीला जायचंय. आवरा आवरा. ₹50,000 रोज दिवस संपायच्या आत तुला मिळाल्यात. इथून पुढे ज्योतीच्या वाटेला जर गेलास ना तर तंगड तोडून टाकेन. लक्षात ठेव. वा 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 काय सुरेख वास येतोय शिऱ्याचा. मधल्या काळात मी शिरा खाणंच बंद केलं होतं. ही करायला लागल्यापासून परत खायला लागलो. मग वासानेच पोट भरणार आहेस का खाणार आहेस? हा खाणार तर. नाही पण खरंच खूप छान झालंय. तुमच्या हाताला काय चव आहे. आता असा नाश्ता करून छान छान आम्ही दुकानात काम कसं करायचं सांगा मला. नाही नाही खरंय खरंय अगदी खरंय. पहिल्या घासात मन तृप्त झालं. सुनबाई खूप खूप आशीर्वाद. हो खरंय वहिनी. म्हणजे स्वराज दादा जसं म्हणाला ना तर असा नाश्ता जर मी रोज करायला लागलो ना तर आठवड्याभरातच माझं वजन दुप्पट होईल. व्हायलाच हवं. तुमच्या वयात असं चांगलं चुंगलं खायला पाहिजे. अहो नाही नाही नको नको वहिनी. म्हणजे अहो मी ना जरा शुगर कट डाऊन करतोय हो. पण तुम्ही असा जर नाश्ता रोज बनवायला लागलात ना तर माझा दररोज चीट मील होईल. म्हणजे आज तुमचा चीट डे येतोय. मजून घ्या. अरे ओ बास 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 वहिनी बास. किती वाढताय. अहो एवढा शिरा खाऊन जर मी कॉलेजला गेलो ना तर माझा पेंग्विन होईल. चला माझंही झालं. दुकानात जायला उशीर होतोय. चल सुलू येतो मी. चला मी पण निघतो. पण तुम्ही याला खायला गेला. याला खायला गेला. याच्याकडे 38.5 मिनिटं बाकी आहेत. होऊ द्यायचा पेंग्विन. अहो नाही नाही नाही. चला. अरे तू जा ना नाश्ता करून घे. चाललोच होतो. मी तुला सांगायचं म्हणजे काय ते काल तू पैसे घेतले होतेस ना. हो ऍक्च्युली दादा मला जरा गरज. मी विचारलं का तुला कशासाठी घेतलीस म्हणून. मला तुला एवढं सांगायचं होतं की त्या पैशांचं वाउचर कर. हा म्हणजे हिशोबात घोळ नको व्हायला रे. अरे ते मी दुकानातून घेतले होते पैसे. ते इथेच राहिले होते.